तुम्हाला माहिती आहे मराठी माणूस का माग आहे? कारण आपल्या मराठीतच एक म्हण आहे की आथरून पाहून पाय पसरायचे. म्हणजे सध्या आपली जेवढी लायकी आहे तेवढेच स्वप्न पाहायचे, तेवढीच मेहनत करायची. त्यामुळं आपले लोक मोठे स्वप्न पाहण्यासाठी घाबरतात. कारण त्यांना आधीपासूनच शिकवलेलं असतं की नोकरी करायची, अभ्यास करायचा, ती कशी पण असो. आणि त्यानंतर मुलांना आपले स्वप्न मारून तेच करावं लागतं. ती नोकरी करावी लागते. ती नोकरी करून त्या मुलावर काय बीतती हे फक्त त्यालाच माहीत असतं. आणि एकदा नोकरी सुरू झाली की तोच EMI वाला ट्रॅप. नोकरी करतोय म्हणजे शहरातच असणार. शहरात गेला आता गाडी घ्यायची, करा लोन. बंगला घ्यायचा, फ्लॅट घ्यायचा, करा लोन. लग्न करायचंय, परत त्याला मुलं बाळ होणार, त्यांचं शिक्षण, करा लोन. आणि हे इथंच नाही थांबत. जेव्हा त्याची मुलं पण मोठी होतील त्यांना पण शून्यापासून सुरुवात करावी लागणार. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या लोनच्या दलदलीतून तो कधीच बाहेर येत नाही. मारवाडी आणि गुजराती लोकांचं भारी आहे ना, त्यांच्या मुलाचं बेसिक शिक्षण कंप्लीट झाल्यावर बाप बोलतो, चल भाऊ लय झालं तुझं, आता उद्यापासून दुकानात दिसायचं. कारण त्यांना माहिती द पॉवर ऑफ बिझनेस. हे बा, नोकरी बिलकुल वाईट नाही. ज्यांनी एक स्थिर आयुष्य जगायचंय, सिंपल बिंदास नोकरी करा. पण ज्यांचे माझ्यासारखे मोठे मोठे स्वप्ने, त्यांच्यासाठी तर लाईफ टाईम नोकरी बिलकुल नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ऑलवेज ड्रीम बिग, ऑलवेज. आणि हा माझा पहिला यूट्यूब लॉंग व्हिडिओ आहे, सो प्लीज कीप सपोर्टिंग. धन्यवाद.